हॅलो स्टुडंट्स, बघा आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा लेसन बघतोय. त्यामध्ये आपण थेरम बघितला एक आणि त्याच्यावरच्या कलोररी बघतोय. तर फर्स्ट आणि सेकंड कलोररी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितले. आता बघा नेक्स्ट कलोररी आहे इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन f(x) dx. बघा काय दिले, इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन f(x) dx इज इक्वल टू लॉग ऑफ f(x) प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. म्हणजे बघा काय दिले, डिनॉमिनेटरमध्ये f(x) आहे आणि f'(x) म्हणजेच काय तर डेरिव्हेटिव्ह f(x)चं डेरिव्हेटिव्ह f'(x) आहे. मग डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म असेल त्या डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरमध्ये असेल तर बघा काय सांगते, डिनॉमिनेटरमध्ये जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरमध्ये असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला काय यूज करायचा आहे, लॉग ऑफ f(x) प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आता याचं प्रूफ बघा कसं करायचं आहे. कन्सिडर i इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घेतलं, इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन f(x) इंटू dx. आता इथे पुट करायचं आहे, f(x) साठी t पुट केला तर डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू t. काय येईल, f(x)चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, f'(x) dx अपॉन dt इज इक्वल टू 1. म्हणजेच f'(x) dx इज इक्वल टू dt. मग आता i इज इक्वल टू काय येईल बघा, f'(x) dx साठी काय पुट करायचं आहे, dt. त्यामुळे इथे dt येणार आहे. ह्या f'(x) dx फक्त काय शिल्लक राहील, 1 अपॉन f(x) म्हणजेच 1 अपॉन f(x) साठी काय घेतलं आहे, t म्हणजे 1 अपॉन t dt येणार आहे. 1 अपॉन t dt. मग आता 1 अपॉन xचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग x. तसंच 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन काय असणार आहे, लॉग t आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. इंटिग्रेशन कॉन्स्टंट c घ्यायला विसरायचं नाही. मग आता लॉग टीची व्हॅल्यू काय आहे तर f(x) म्हणजेच काय येणार आहे, लॉग ऑफ f(x) प्लस c. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन f(x) dx असेल तर आन्सर काय येणार आहे, लॉग ऑफ f(x) प्लस c. तसंच नेक्स्ट आहे बघा इंटिग्रेशन ऑफ कॉट x dx. बघा एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट x dx. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट x dx. आता कॉट म्हणजे काय तर कॉस x अपॉन साइन x dx. आता हा साइन x आहे असाच आणि ह्या साइन xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर कॉस x. म्हणजे हे कॉस x काय आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x. मग जर साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस x असेल न्युमरेटरमध्ये तर याचं डायरेक्ट आन्सर आपण काय लिहू शकतो तर लॉग ऑफ साइन x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बघा इथे डायरेक्ट आन्सर लिहायचं, ह्या साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस x न्युमरेटरमध्ये आहे त्यामुळे आन्सर काय येणार, लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ साइन x प्लस c. या पद्धतीने ही कलोररी यूज करायची. तसंच बघा नेक्स्ट कलोररी आहे इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन अंडर रूट f(x) dx इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट f(x) प्लस c. बघा इथे पण काय आहे कलोररी, रूटमध्ये फंक्शन आहे f(x), मग स्क्वेअर रूटमध्ये f(x) आहे आणि त्या f(x)चं डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरमध्ये असेल तर आन्सर काय लिहायचं आहे डायरेक्ट 2 इंटू अंडर रूट f(x) म्हणजे 2 इंटू रूटमध्ये जे फंक्शन असेल ते घ्यायचं आहे आणि प्लस c. कधी प्रॉपर्टी यूज करायची आहे, जर रूटमध्ये f(x) फंक्शन असेल आणि त्या f(x)चे डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरमध्ये असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचे 2 इंटू अंडर रूट f(x) आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर इथे बघा काय करायचं आहे, इथे बघा कन्सिडर i इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या, इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन अंडर रूट f(x) dx. मग इथे पुट काय करायचं आहे तर f(x) साठी t पुट करायचे. मग f(x) साठी पुट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, त्याचे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. f(x)चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे f'(x) आणि xचं विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx अपॉन dt इज इक्वल टू tचं येणार आहे 1. म्हणजेच f'(x) dx इज इक्वल टू dt. हा dt इकडे आला तर मल्टिप्लाय होणार आहे 1 इंटू dt येणार आहे. मग आता i इज इक्वल टू काय येईल बघा f'(x) dx साठी काय येणार आहे dt. मग f'(x) dx साठी dt लिहिलं तर काय शिल्लक राहील 1 अपॉन अंडर रूट f(x) म्हणजे 1 अपॉन अंडर रूट t येईल कारण की f(x) ची व्हॅल्यू t आहे त्यामुळे 1 अपॉन रूट t dt.
म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ रूट टी म्हणजेच टी रेस टू 1/2 डिनॉमिनेटरमध्ये ती टर्म वरती घेतली तर काय होईल टी रेस टू -1/2 dt. आता याचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं असतं तर टी रेस टू -1/2 + 1 होईल अपॉन -1/2 + 1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. मग -1/2 + 1 किती येणार आहे -1 + 2 म्हणजे 1/2 येईल. म्हणजे टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. परत हा 2 वरती येईल म्हणजे 2 × टी रेस टू 1/2 आणि टी रेस टू 1/2 म्हणजेच रूट टी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आणि परत टीची व्हॅल्यू काय आहे तर f(x) म्हणजे 2 × रूट f(x) प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हे झालं याचं आन्सर. बघा याच्यावर एक एक्झाम्पल बघा इंटिग्रेशन ऑफ 1/x × रूट log of x dx. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय घेतलं 1/x × log of √ log x dx. मग आता हा x वरती घेतला तर काय होईल 1/x होईल म्हणजे 1/x डिवायडेड बाय √ log x dx. मग आता ह्या log xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/x. मग ह्या log xचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे 1/x. मग अशा वेळी काय करायचं डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा काय तर 2 × √ log x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने ते इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. तसंच बघा नेक्स्ट एक पॉईंट आहे इंटिग्रल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रल्स बघा कसे फाइंड आउट करायचे आहे. आपण साइन एक्सचं आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन बघितले. डेरिव्हेटिव्ह काय असतं साइन एक्सचं तर कॉस एक्स असतं. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असेल साइन एक्स. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स असतं. त्यामुळं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय येईल तर मायनस कॉस एक्स. आता नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx. काय फॉर्म्युला बघा log of sec x + c. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx फॉर्म्युला लक्षात ठेवा आहे. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx काय असतं तर log of sec x + c. आता हे जर प्रूफ बघा आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घेतलं इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx. टॅन म्हणजेच काय तर साइन अपॉन कॉस dx. आता कॉस एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर मायनस साइन एक्स. फक्त इथे साइन एक्स आहे मायनस नाही आहे तेव्हा मायनस साईनची आपण ॲडजस्टमेंट केली मायनस आणि हा मायनस घेतलं म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. मायनस इंटिग्रेशन ऑफ काय होईल मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स dx. आता ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स न्युमरेटरमध्ये आहे त्यामुळे आपण याचं डायरेक्ट आन्सर काय लिहिणार log of cos x. हा मायनस साइन आहे असंच आणि याचं इंटिग्रेशन काय येणार आहे तर log of cos x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हा मायनस इकडे आला तर काय होईल cos x रेस टू मायनस होईल म्हणजे log of cos x रेस टू -1 प्लस सी. मग cos x रेस टू -1 काय होईल log of 1/cos x होईल प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. -1 आहे त्यामुळं ही टर्म डिनॉमिनेटरमध्ये जाईल म्हणजे log of 1/cos x होईल. 1/cos x sec x म्हणजे log of sec x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय येणार आहे तर log of sec x प्लस सी. तसंच बघा नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx. काय असतं तर log of sin x प्लस सी. याचं इंटिग्रल काय येणार आहे आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ कॉट एक्स dx घेतलं. कॉट म्हणजेच कॉस एक्स अपॉन साइन एक्स dx. मग हा साइन एक्स आहे ह्या साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स न्युमरेटरमध्ये आहे त्यामुळे डायरेक्ट आन्सर काय लिहू शकतो आपण log of sin x प्लस सी. तर फॉर्म्युला लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx काय असतं तर log of sin x प्लस सी. तसंच नेक्स्ट आहे बघा इंटिग्रेशन ऑफ sec x dx. इंटिग्रेशन ऑफ sec x काय असतं तर log of sec x प्लस tan x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. बघा लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ sec x dx काय असतं तर log of sec x प्लस tan x प्लस सी. तर हे कसं बघायचं तर बघा आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घेतलं sec x dx. तर इथे बघा काय केले sec x आहे असंच इथे मल्टिप्लाय केले आणि डिवाइड केले कोणत्या टर्मने तर sec x प्लस tan x अपॉन sec x प्लस tan x. ही टर्म स्टेप लक्षात ठेवा RRR म्हणजेच रीड रिमेंबर आणि रीराईट. रीड रिमेंबर रीराईट म्हणजे ही स्टेप लक्षात ठेवा. काय केलं तर sec x ला
मल्टिप्लाय केले आणि डिवाईड केले. कशाने केले तर sec x प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाईड केले. मग आता इथे बघा sec x इंटू हा ब्रॅकेट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल sec x इंटू sec x sec स्क्वेअर एक्स प्लस साईन आहे असंच sec x इंटू टॅन एक्स sec x इंटू टॅन एक्स अपॉन काय होईल sec x प्लस टॅन एक्स dx आहे असंच. मग sec स्क्वेअर एक्स प्लस sec x इंटू टॅन एक्स इथं काय केलं तर ही टर्म आधी लिहिली sec x इंटू टॅन एक्स प्लस sec स्क्वेअर एक्स आहे असाच डिवायडेड बाय sec x प्लस टॅन एक्स dx. मग आता इथे बघा डिनॉमिनेटरमध्ये कोणती टर्म आहे sec x प्लस टॅन एक्स. sec xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर sec x इंटू टॅन एक्स आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec स्क्वेअर एक्स. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे न्यूमरेटरमध्ये, त्यामध्ये डायरेक्ट आपण आन्सर काय लिहू शकतो लॉग ऑफ sec x प्लस टॅन एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. या पद्धतीने लॉग ऑफ इंटिग्रेशन ऑफ sec x काय असतं तर लॉग ऑफ sec x प्लस टॅन एक्स आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. फॉर्म्युला लक्षात ठेवा. तसंच बघा नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ cosec x. इंटिग्रेशन ऑफ cosec x काय असतं तर लॉग ऑफ cosec x मायनस cot x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ cosec x dx काय असतं तर लॉग ऑफ cosec x मायनस cot x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर इथे पण सेम i इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या cosec x dx होईल. म्हणजेच काय होईल इंटिग्रेशन ऑफ cosec x आहे असंच आणि इथे पण cosec x ला मल्टिप्लाय अँड डिवाईड कोणत्या टर्मने केले बघा cosec x मायनस cot x अपॉन cosec x मायनस cot x dx. r रीड रिमेंबर रिराईट म्हणजे ही स्टेप लक्षात ठेवा. cosec x ला cosec x मायनस cot x ने मल्टिप्लाय केले आणि त्याच टर्मने डिवाईड केले cosec x मायनस cot x. इथे पण दोन्हीची मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल cosec x इंटू cosec x cosec स्क्वेअर एक्स मायनस cosec x इंटू cot x मायनस cosec x इंटू cot x अपॉन काय होईल cosec x मायनस cot x dx. आता बघा डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे cosec x मायनस cot x तर cosec xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं cosec xचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस cosec x इंटू cot x आणि cot xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर मायनस cosec स्क्वेअर एक्स आहे. त्यामुळे मायनस cot xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर प्लस cosec स्क्वेअर एक्स. त्यामुळे ते डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. त्यामुळे जे डायरेक्ट आन्सर काय लिहिणार आहे आपण लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ cosec x मायनस cot x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट टाईप आहे इंटिग्रल्स ऑफ द टाईप. कोणता टाईप आहे बघा इंटिग्रेशन ऑफ a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x dx and integration of a e raised to x plus b upon c e raised to x plus d dx. असा जर टाईप असेल म्हणजेच sin x सेम असेल इथे पण cos x सेम असेल पण इथे sin आणि cosचे कोइफिशियंट जर वेगवेगळे असतील या फॉर्ममध्ये असेल किंवा a e raised to x प्लस b अपॉन c e raised to x प्लस d या फॉर्ममध्ये असेल तर हे इंटिग्रल कसं सोडवायचे इन सच टाईप ऑफ इंटिग्रल्स पुट. इथे पुट काय करायचं आहे बघा n म्हणजे न्यूमरेटर इज इक्वल टू न्यूमरेटर काय पुट करायचं आहे बघा a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर वेअर a and b आर कॉन्स्टंट. ह्या टाईपमध्ये जर इंटिग्रल असेल तर पुट काय करायचं आहे बघा न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटर कसं लिहायचं आहे तर न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर म्हणजे a इंटू डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म असेल ती प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म असेल ती आणि व्हेअर a and b आर कॉन्स्टंट a आणि b हे कॉन्स्टंट आहेत. ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ a and b आपल्याला a आणि b चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आहे बघा आता इंटिग्रेशन ऑफ असं असेल a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x dx असेल तर काय लिहायचं आहे इंटिग्रल ऑफ न्यूमरेटर ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजे a इंटू डिनॉमिनेटर म्हणजे a इंटू डिनॉमिनेटर आहे असं लिहायचं c sin x प्लस d cos x प्लस b आहे असाच इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ c sin x प्लस
डी कॉस एक्स अपॉन हा डिनॉमिनेटर आहे असतात सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स डी एक्स. आता इथे बघा काय होईल, ह्या सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्सने दोन्ही साईडला सेपरेट डिवाइड केलं तर इथे काय होईल, सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स, आणि इथे पण सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स आहे, दोन्ही कॅन्सल होईल. फक्त काय राहील, इंटिग्रल ऑफ ए डी एक्स प्लस बी कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, बी इंटू इंटिग्रेशनमध्ये काय राहील, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे तर सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स, म्हणजे सी साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, डी आहे असाच, आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजेच मायनस डी साइन एक्स होईल अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स डी एक्स. इंटिग्रल ऑफ ए कॉन्स्टंट आहे असंच राहणार, डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स येणार आहे प्लस बी आहे असाच. आता इथे बघा सी आहे असा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, त्यामुळे जे डायरेक्ट आन्सर काय लिहू शकतो आपण, बी आहे असाच लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ही स्टेप लक्षात ठेवा बघा, या फॉर्ममध्ये जर इंटिग्रल असेल तर न्यूमरेटर ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणि तसंच हा फॉर्म इंटिग्रेशन ऑफ ए ई रेस टू एक्स प्लस बी डिवायडेड बाय सी ई रेस टू एक्स प्लस डी डी एक्स असेल तर इथे पण हा फॉर्मच लिहायचा, इंटिग्रल ऑफ न्यूमरेटर कसं लिहायचं, ए इंटू डिनॉमिनेटर म्हणजे ए इंटू डिनॉमिनेटर सी ई रेस टू एक्स प्लस डी प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सी ई रेस टू एक्स प्लस डी अपॉन डिनॉमिनेटर हा आहे असंच सी ई रेस टू एक्स प्लस डी डी एक्स. मग इथं सेपरेट डिवाइड केलं तर सी ई रेस टू एक्स प्लस डी आणि हा सी ई रेस टू एक्स प्लस डी कॅन्सल होईल, फक्त ए डी एक्स राहील प्लस बी बाहेर घेतला तर इंटिग्रलमध्ये काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ सी ई रेस टू एक्स काय येईल तर सी आहे असाच ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येणार आहे आणि डीचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, त्यामुळे फक्त सी ई रेस टू एक्सच येईल अपॉन सी ई रेस टू एक्स प्लस डी डी एक्स. इथं ए डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस बी आहे असाच, आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे सी ई रेस टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर सी ई रेस टू एक्सच येणार आहे आणि डीचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, त्यामुळे जर डायरेक्ट आन्सर काय येणार, लॉग ऑफ सी ई रेस टू एक्स प्लस डी आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. म्हणजे या फॉर्ममध्ये जर इंटिग्रल आलेलं असेल तर काय करायचं आहे बघा, न्यूमरेटर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, या फॉर्मने एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे, याच्यावरचे एक्झाम्पल सगळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.